पहिली सेमीफायनल सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या आयोजनातली पहिल्या सेमीफायनलचा थरार. आघाडीचे दोन बॅटर रोहित आणि कौशल ही जोडी. पहिला बॉल सेमीफायनलचा आणि पहिल्या बॉलवरती लगा तो सिक्सर. 6 धावा. पहिल्या बॉल मध्ये सिक्स ठोकलाय. दुसरा बॉल कव्हर्स मध्ये. पहिल्या दोन बॉल मध्ये 10 धावा. पहिल्या दोन बॉल नंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात तब्बल 1-1-11. 11 धावा स्कोर कार्ड वरती बनतायत. पुन्हा एकदा 4 धावा. 3 बॉल 15 धावा. सेमीफायनलची काय जबरदस्त सुरुवात केली आहे. स्विच हिट केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि तो देखील षटकार. 6 धावा. Check. Hal check. Check. Check.
स्कोर कार्ड वरती धावा झाला तब्बल 29 धावा 29 रन. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉल स्टॉप करेपर्यंत बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण अर्थात जो या संपूर्ण आयोजनाला सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या आयोजनाला जो आपण आवाज आपल्या मायक्रोफोन वरती आवाज ऐकत होतात अर्थात ते देखील आमचे साथी आणि सिनियर समालोचक या ठिकाणी अजितजी सर हे देखील जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील सहर्षार्थिक स्वागत. यावेळेला स्विच हिट केलाय बाईच्या स्वरूपात 4 धावा. थँक्यू. दुसऱ्या षटकामध्ये सर्वाधिक धावा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. 37 धावा 37 रन. या बेला पुन्हा एकदा हलक्यात त्याने शेअर के समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला बॉल धावा म्हणण्यात अर्थात 38 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. पहिल्या षटकाचा अगदी विचार केला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉल मध्ये षटकार. पहिल्या षटकात 28 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजूनपर्यंत 10 आल्यात. पहिल्या 2 ओव्हरचा सर खेळ संपला आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 38 धावा. अजून येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये काय वाटतं किती धावा बनतील? 60-65 धावांचं टार्गेट या ठिकाणी अजून सेट केलं जाईल का? कारण का आजच्या दिवसातलं सर अगदी आपण पाहिलं ना सर्वाधिक हाय स्कोर हा 67 रनांचा राहिला. हॅलो हॅलो ते नक्कीच तो स्कोर नक्कीच पार केला जाईल असं वाटतं. एक अशी स्पर्धा जी स्पर्धा जर प्राधिकरणाचा विचार केला तर सर्वोत्तम स्पर्धा जी गणली जाते कॉर्पोरेट क्षेत्रातली तीही असावी. कारण एमसीएचं हे ग्राउंड कित्येक जणांनी विचार केला तरी इथे खेळणं कठीण होऊन जातं. परंतु MMRD हे असं प्राधिकरण जय प्राधिकरण नेहमी या मैदानावर एमसीएच्या या ऐतिहासिक मैदानावर जिथे मुंबई रणजी खेळते त्या मैदानावर जिथे वुमन्स वर्ल्ड कपचे सामने सुद्धा झाले त्या मैदानावर खेळण्याचा मान हा फक्त MMRD ला मिळतो. आणि ते सुद्धा आपलं कसं पणाला लावून नेहमी अजिंक्यपद कोण मिळवणार याकडे मात्र लक्ष लागतं. तोच तो थरार सेमीफायनल 1चा हा थरार या ठिकाणी पाहतोय. ऑफ ब्रेक गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू हुकला आणि धावफलकावर धावा मात्र लागल्या गेल्यात 39. 68 धावा ज्या सर्वोत्तम धावा नोंदवल्या गेल्या आहेत अद्यापपर्यंत त्यापेक्षा जास्त धावा होणार का ते मात्र पाहायचं. यावेळी फुल टॉस चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू 1 धाव मात्र देऊन जातोय. आणि धावसंख्या मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत 40. हे षटक काहीसं चांगलं षटक अद्यापपर्यंत म्हणता येईल. कारण 2 षटकात 38 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि आता मात्र फक्त 2 धावा अद्यापपर्यंत घेतल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होय निश्चित. एका बाजूला अगदी आपण पाहिलं सर्वाधिक धावा या पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये आल्या. यावेळेला उडवलाय बॉल. प्रयत्न जबरदस्त. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू. 44 धावा 44 रन्स स्कोर कार्ड वरती झाल्यात. आज जितक्या धावा बनल्यात ना सर तितक्या धावा चेस करणं थोडंसं कठीण राहिलंय दुसऱ्या डावांमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला. वाह यावेळी जबरदस्त फटका. प्रहार 6 धावांकरता जबरदस्त खणखणीत षटकार. हॅलो हॅलो हॅलो
गेन कर ना जरा. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. आणि 50 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्यात. वेट अँड वॉच अँड डिलिव्हर हे फार महत्वाचं सूत्र. मात्र 3 चेंडू नंतर गवसलं. यावेळी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकाराच्या दिशेने जाणार का ते मात्र पाहायचंय. आणि हा पुन्हा एकदा चौकार मिळतोय. जबरदस्त फटका. रोहित वैयक्तिक 47 धावांवर मात्र खेळताना पाहायला मिळतो. रोहित वैयक्तिक 47 धावांवर खेळतो. एकूण धावसंख्येकडे जर लक्ष दिलं तर धावा मात्र झाल्या त्या 54 धावा. 54 धावापैकी 47 वैयक्तिक धावा रोहितच्या आहे. काय फलंदाजी केली आहे. नजरेचं पारणं फेडणारी फलंदाजी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजीचं हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कोणत्या सामन्यात तर सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना. ज्या सामन्यात दबाव असतो, ज्या सामन्यात खऱ्या अर्थाने विश्वासाची जोड असते, ज्या सामन्यात मानसिक दबाव घेऊन प्रत्येक संघ खेळत असतो, अशा या खेळीत जर 47 धावांची खेळी साकारली गेली तर नक्कीच संजू सॅमसनची ती आठवण करून आपल्याला झालेल्या या वर्ल्ड कपची संजू सॅमसनची खेळी सुद्धा आठवण करून नक्कीच मात्र देतोय. यावेळी मात्र डॉट चेंडू. तर नक्कीच आम्हाला आज कॉमेंट्रीच्या माध्यमातून, समालोचन कक्षाच्या माध्यमातून रत्नागिरीहून खास आलेले आमचे मित्र या ठिकाणी गवसले आहेत. आणि अतिशय चांगली कॉमेंट्री यांच्या माध्यमातून सुद्धा आपण सकाळच्या सत्रात ऐकत आहात. यावेळी मात्र हा फटका कव्हर्सच्या दिशेने मात्र गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला फीड होतोय. परंतु अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागते. 1 धावेची भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 धावा. एक चांगली स्पर्धा, एक अतिशय नावाजली गेलेली ही स्पर्धा. कारण MMRDAच्या ह्या क्षेत्रामध्ये ही स्पर्धा, MMRDAच्या रिजन मधली ही स्पर्धा, ज्या स्पर्धेची वर्षभर चर्चा होते आणि साधारण जेव्हा कॅलेंडर बदललं जातं ना तेव्हा चाहूल लागते की ही स्पर्धा केव्हा होणार. MMRDAचे आमच्या या सगळ्या मित्रमंडळींचं लक्ष मात्र ह्या स्पर्धेकडे लागून असतं. यावेळी मात्र चांगला फटका. मिडऑफच्या 57 धावा मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 48 धावांवर मात्र फलंदाजी करतोय तो. रोहित धवने. यावेळी चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, परंतु बाद होतोय. 48 वैयक्तिक धावांवर मात्र बाद होतोय. जरा जोरदार टाळ्याची वर्षात नक्कीच झाली पाहिजे. बहारदार फलंदाजी. काय सांगशील या फलंदाजीबद्दल. थँक्यू. प्रत्येकाला वाटत होतं की रोहित धावणीच्या 50 धावा पूर्ण व्हाव्या, परंतु 50 नाही झाल्या, 48 झाल्या. त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वा, रोहित नावाप्रमाणे कामगिरी केली आहे या खेळाडूने. जबरदस्त फलंदाजी. सेमीफायनलची चुरस, सेमीफायनलची लढत जबरदस्त खेळलाय. नवीन खेळाडू राहुल. या बेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र धाव घेतली गेली. एक दुसरीचा प्रयत्न. स्ट्राईकवरची बॉल फेकी केला जाईल आणि आणखीन एक विकेट. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसतोय. पहिल्या 4 षटकांचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्यात तब्बल 58 आणि 59 धावा, 59 रन्स या करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 जिथे केला जाईल टॉस. सेमीफायनल IT वर्सेस लँडसेल.
दुसरा सेमीफायनलचा हा सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि दोन्ही सामन्याच्या कर्णधारांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. IT सेल विरुद्ध लँड सेल या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस करण्याकरता यायचा आहे आणि हा टॉस सन्माननीय मागासवर्गीय मागासवर्गीय अधिकारी कल्याण संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री सत्वधीर साहेबांच्या हस्ते हा पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस केला जाणार आहे. याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सेमीफायनलचा हा थरार जबरदस्त असा हा सामना मात्र रंगणार, यात काही शंकाच नसावी, कारण MMRDAच्या मैदानावर या मैदानावर होणारा प्रत्येक सामना हा रोमहर्षकतेकडे नक्कीच आपल्याला घेऊन जातो. यापूर्वीचा सामना सुद्धा पाहिला होता. 4 चेंडू आणि 4 धावा हव्या असताना खणखणीत असा चौकार लगावला गेला आणि सामन्याचा नूर खऱ्या अर्थाने त्या संघाच्या फलंदाजाने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर क्रिकेटचं हे द्वंद्व असतं, क्रिकेटचा हा संघर्ष असतो आणि ह्या संघर्षात खऱ्या अर्थाने जिंकले जाणारे या ठिकाणी ओळखले जातात. वर्षभर त्यांची ओळख होते, वर्षभर त्यांना नावाजलं जातं आणि या MMRDA संघटनेच्या माध्यमातून त्यांचं कौतुक केलं जातं. कारण पाहिलं आपण MMRDA ह्याचं हे प्राधिकरण जे अतिशय चांगल्या रीतीने कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईची दळणवळण खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून जोडलं जात आहे ना ते आपलं हे MMRDA. मग मुंबईची मेट्रो रेल असू दे, मुंबईचं होणारे मोठमोठे ब्रिज असू देत, नवी मुंबई आणि आजकाल नवी मुंबई सुद्धा बनवली जाते, त्या मुंबईला साकारण्याचं काम सुद्धा MMRDA प्राधिकरणाच्या आमच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून होत असतं. यांचं कौतुक खऱ्या अर्थाने प्रत्येक जण करत असतो. कारण मुंबईतले होणारे रस्ते, मुंबईतले होणारे उड्डाणपूल, या उड्डाणपुलांवर आपण मात्र सुसाट गाडी चालवत असतो, परंतु सुसाट गाडी चालवण्यामागे या कर्मचाऱ्यांची मेहनत असते. जी मेहनत आपण खऱ्या अर्थाने वर्षानुवर्ष पाहत आहोत, वर्षानुवर्ष त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करत असताना पाहतोय. परंतु खऱ्या अर्थाने मैदानात ही घाम गाळणारी मंडळी ऑफिसच्या माध्यमातून जेव्हा कार्य करत असतात, तेव्हा मैदानात जेव्हा घाम गाळतात, तेव्हा अजिंक्य पदाकरता गवसणी घालण्यासाठी सज्ज होत असतात. टॉस मात्र आपल्याला सुरू आहे, स्क्रीनवर पाहायला मिळतोय सत्वधीर साहेब यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. IT सेल विरुद्ध लँड सेल या दोन संघांमधला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. फोटोग्राफीच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. फोटोग्राफरचे खूप खूप आभार आहेत, कारण ह्या आठवणी असतात ना ज्या वर्षभर आपण घेऊन चालतो आणि ते टिपणारे क्षण टिपणारे. आणि पुढील सामन्यात लँडसेल या संघाने मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पाहूया क्षेत्ररक्षणाचा निर्णय किती त्यांच्या पथ्यात पडतोय ते मात्र पाहायचं आहे. वळव्या सामना क्रमांक सेमीफायनलचा हा पहिला सामना. 58 धावा मात्र धावफलकावर आहेत. काय सांगशील? 58 धावा धावफलकावर, सॉरी 59, अच्छा 59 धावांचं आव्हान आहे. 59 धावांचं आव्हान असताना मात्र सुबोध सरांचा हा संघ या ठिकाणी सेमीफायनलला पोहोचला आणि सुबोध सर आपल्या संघाला आता मात्र कशी दिशा आहेत. अरे आमचं गाव आलो या ठिकाणी येलो, काय म्हणतात बाळा, बरोबर? लहानपणी शिकवली गेलेली पायथागोरसची प्रमेय मोठं झाल्यावर आमचे राणे जेव्हा आमका भेटतात तेव्हा खरंच भरल्यासारखं वाटतं. आमचं माणूस भेटतात तेव्हा म्हणजे येऊन असं मध्येच सगळा जिंकून जाता, मध्येच वाईज गायब असता, पण तो वेळेवर आपलं सगळे कार्यक्रम पार पाडण्याकरता येतात. आता एवढं मोठं कार्यक्रम पार पाडूचं म्हणजे थँक्यू सर. सत्वधीर सर आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणादायी व्यक्तिमत्व. आजही म्हणजे रिटायरमेंट होऊन 5 वर्ष झाली तरी 5 वर्ष बाकी आहेत की काय इतकं त्या चेहऱ्याकडे सुद्धा बघून वाटतं. आणि यावेळी मात्र हा फटका जातोय मिड ऑफच्या दिशेने. 1-2 धाव मात्र
पूर्ण झाल्या आणि 2 धावांची भर. धावफलकावर मात्र धावा पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा, 3 धावा माफी असावी, 3 धावा. हॅलो, 9+2 धावा मिळत आहेत. एकूण 59 धावा जिथे करायच्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय या स्पर्धेची. एक जबरदस्त दमदार स्पर्धा, अशी सरांनी उल्लेख केला अनेक दिग्गज मान्यवर मंडळींचा. त्याच्या संकल्पनेतून साकार होणारी एक जबरदस्त स्पर्धा. गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण जी मेहनत या विभागामध्ये या स्तरावरती घेतली आहे, त्यांचा देखील विशेष आभार मानायला हवेत. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर दी बॉलर, जेल ड्रॉप, कॅच सोडली गेली आहे. फलंदाज नेम स्ट्राइक. विजय यानं देखील आपण पाहतोय जबरदस्त रोमांचक आयोजन या स्पर्धेचं. दमदार आणि दिलखुलास असे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅट मधून परफेक्ट साऊंड, बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. 4 धावा, चौकार. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 10 धावा. पहिल्या 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेला लाऊड अपील, थोडासा दिशा इन बॉल ते पाहायला मिळतोय. धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल पाहिजेच्या स्वरूपात 1. पहिल्या षटकाचा खेळ जो क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक दमदार आयोजन या स्पर्धेचं. यावेळेला मात्र फटका सजवलाय, आउट ऑफ दी पार्क. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा. पहिल्या 5 बॉल मध्ये 17 धावा या ठिकाणी बनल्या गेल्यात. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे. थोडीशी वीस फील्ड, तद्वर धावा कंप्लीट केल्या जातील 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या 6 बॉल मध्ये 19 धावा, म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायच्या 40 धावा. थँक्यू. नवीन गोलंदाज चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाईट क्रिकेटचा थरार जसा फ्लड लाईट्स ऑन झाला तसा धावा देखील जबरदस्त बनल्यात. पहिला बॉल लाऊड अपील फेटाळली आहे. पंचांवरती दबाव टाकला गेला होता त्या ठिकाणी.
डॉट बॉल येतोय. या बेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. आजच्या स्वरूपात धाव मिळेल एक. धावा बनलात स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा. 20 रन ऑन अ बोर्ड. अगदी पाहायला मिळालं पहिल्या यावेळेला उडवलाय बॉल आकाशाला गवसी घेतलीये. बॉल चाललाय बाहेर. 6 धावा. थँक्यू. राज राऊत म्हणतोय ना मारायचं तर टॉप चालाच मारायचा आणि टॉप चालाच मारलाय. शांतता संयम प्लस कार्यक्रम. त्याला ठाऊक आहे कोणाचा कार्यक्रम कधी करायचा. ओहो हो यावेळेला आता राज राऊतचाच कार्यक्रम संपलाय. विकेट. थँक्यू. गणेश बाबर प्रेक्षकांची अशी विनंती आहे ना ती आपण जी ऍक्शन केलीत ना ती आता पुन्हा एकदा करून दाखवा. डीजे लावा. डीजे लावू तुमच्यासाठी. जरी माझा नसला तरी मी उडी मारू शकतो हे दाखवलंय. वा. गणेश बाबरला कोणी हलक्यात घेऊ नका. नवीन खेळाडू फलंदाजाचं नाव ओहो यावेळेला डाय तर जरूर मारली परंतु बॉल कलेक्ट करणं थोडस कठीण होत आहे. धुंडो धुंडो रे साजना. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 28. आता करायच्या तिथून पुढे 12 बॉल आणि 31 धावा. 12 चेंडू 31 धावांचं समीकरण. मग एका टीमला 12 बॉल 34 करायच्या होत्या त्या झाल्या नव्हत्या. आता इथे करायच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 12 बॉल 31 सेमी फायनल. एक जबरदस्त मॅच. तिसरं षटक या मॅच या स्पर्धेतील टर्निंग पॉइंट शिफ्ट करणार आहे षटक. गोलंदाजीसाठी कौशल. पहिला बॉल गली रिजन मध्ये एक धाव आली आहे. स्ट्राईकला कव्हर्स बॅकअप खेळाडू नाही आहेत. आता दूर त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार वा, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा आणि येस, चित्याची चपळाईने हरणाचा वेद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता बोरिवलीच्या नॅशनल पार्क मधले चिते, बिबटे, ससे देखील हैराण झाले असतील की आमच्यापेक्षा वेगाने पळणारे MMRDA चे कोणीतरी खेळाडू आहेत. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. सेमी फायनल नंबर 1 चा थरार. व्हाईट बॉल येतोय, स्वर बॉल दंडित करतात. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, वॉटर स्ट्रोक, फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस. नऊ चेंडू 20 धावा. या बेला मिस रमिंग स्ट्रोक ओव्हर दी बॉलर हेड, आणखीन एक चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती 16 धावांची अजून आवश्यकता. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक नाहीयेत. 4 धावा. आता फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता. सेमी फायनल. थँक्यू. 7 बॉल 12 धावा. 7-12. आणखीन एक. सामना 6 बॉल 6 वरती येऊन ठेवलाय. वा, सेमी फायनल मध्ये काय फलंदाजी करतोय खेळाडू. विजय नावाचा जय आहे. मला तर वाटतंय ना, गणेश बाबर यांची उडी बहुधा वाया गेली. कारण का ज्या पद्धतीने त्यांनी 2 वेळा उडी घेतली होती, सामन्यामध्ये कलाटणी आली. गणेश बाबर यांनी 2 वेळा उडी घेतली, परंतु आता ते उडी घेणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे आता ती वेळ नाहीये. घेतील, परंतु सामना जिंकला तर उडी काय 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 घेतील याचं नेमच नाहीये. सहा बॉल 6 धावा. पहिला बॉल गली रिजन मधून, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. भाग मिल्का भाग, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू.
परंतु सेमी फायनल नंबर 1 मध्ये काय जबरदस्त खेळ केलाय. ओहो हो, डॉट बॉल मॅच मध्ये रंग देणार का. 4 बॉल मध्ये अजूनही 2 बनवायचे आहेत. 4 चेंडू 2 धावा. ओहो हो, डॉट बॉल आलाय की काय. विकेट. 3 बॉल मध्ये 2 धावा. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. व्हाट अ मॅच. थँक्यू. 3 बॉल 2 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ज्यांना कोणाला हार्टचा किंवा बीपीचा त्रास असेल त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 3 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. काय मॅच रंगतीये, काय मॅच होतीये. नवीन खेळाडू. आता फार महत्वाचा खेळ असेल. हा बॉल आहे ना, हा बॉल नाही तर ही मॅच आहे. 3 बॉल 2 धावा. व्हाट अ मॅच. 3 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. जबरदस्त सामना. गौरव. ड्राईव्ह केलाय बॉल. सामना संपलाय. पहिला संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. सुपर सॅटर्डेचा थरार आणि सेमी फायनल नंतर मेगा फायनल मध्ये पोहोचलेला संघ ऍडमिनिस्ट्रेशन. सेमी फायनल नंबर 1 चा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने
2 ओव्हर्स मध्ये 10 रन घेऊन 1 विकेट आणि तब्बल त्याच्या फलंदाजी मधून 19 धावा बनवल्या. तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो राज राऊत. राज आपण या नावाप्रमाणेच खेळी केली आहे, नावाप्रमाणेच कामगिरी राहिली आहे. शेर की झलक सबसे अलग. वा, या पट्ट्यासाठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमी फायनल मध्ये काय खेळला हा खेळाडू. जबरदस्त फलंदाजी. राज राऊत या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जबरदस्त खेळी आज या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती गेली. राज याच्याकडे आपण जाऊया. राज, काय म्हणाल सेमी फायनल मध्ये अशा पद्धतीने खेळी, काय वाटलं होतं सामना तुम्ही शेवटपर्यंत लढाल, मेगा फायनल मध्ये पोहोचाल, या मुवमेंट मध्ये अगदी वाटलं होतं का इतक्या धावा बनवणं आणि त्या कुठेतरी थांबून ठेवणं? स्कोर जास्त झालेला, पण विजयाने मी जेव्हा उतरलो ओपनिंगला तेव्हा आमचं कन्फर्म होतं की पहिल्या ओव्हरला जेवढे रन मारता येतील त्यानंतर समोर टीमवर प्रेशर येणार आणि आम्ही पहिल्याच ओव्हरला 19 रन मारले, तिथेच आम्ही मॅच जिंकलो. निश्चित. सकाळी तुम्ही या क्रीडा नगरीवरती आलात, काय वाटलं होतं संध्याकाळपर्यंत